मित्रहो, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वर्गीय अजित पवार यांच्याबद्दल शोकप्रस्तावावर बोलताना अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना अजित पवार यांच्याबरोबरचे असलेले नातेसंबंध, त्यांचा प्रशासकीय वकूब, अजितदादांचं जे काही व्यक्तिमत्व होतं, त्याचे वेगवेगळे कंगोरे उघडून किंवा उलगडून दाखवणारी अशी ही सगळ्या नेत्यांची भाषणं होती. त्यातलं एक सगळ्यात प्रमुख भाषण किंवा त्यातलं एक सगळ्यात प्रमुख वाक्य होतं, ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होतं. महाराष्ट्राने न पाहिलेला एक उमदा मुख्यमंत्री अशा शब्दांमध्ये त्याने त्यांचं वर्णन केलं होतं. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. आता अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे जरी खरं असलं तरी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. आता या अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका शोकसभेचं वरळीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देशातले दोन बलाढ्य उद्योगपती आणि त्याचबरोबरीने चित्रपट क्षेत्रातील मंडळी, राजकीय क्षेत्रातील मंडळी इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्या गर्दीमध्ये एका व्यक्तीबद्दल किंवा तिच्या सुरक्षिततेबद्दल मला चिंता वाटते. ती सुरक्षितता राजकीय आहे आणि त्याचबरोबरीने इतर कौटुंबिकही आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाचीच सुरक्षितता त्या व्यक्तीची ऐरणीवर येताना दिसते. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तर अजितदादा पवार यांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार या खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न या शोकसभेमध्ये आणि त्या शोकसभेच्या आधी जो शोकप्रस्ताव झाला त्यानंतरच्या या सगळ्या काळामध्ये नेमका अनुभवायला कसा मिळाला, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, निष्पक्ष, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त असंच आपलं स्वरूप आहे आणि अशीच आपली शैली आहे. त्या शैलीला अनुसरूनच काही प्रश्न मला कालच्या दिवसात जाणवले. राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या भावना, आपले अनुभव बोलून दाखवले. मी जसं म्हटलं तसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राने न पाहिलेला एक दमदार मुख्यमंत्री अशा शब्दांमध्ये अजित पवार यांचं वर्णन केलं. एकनाथ शिंदे म्हणाले की मी माझा मोठा भाऊ गमावलाय. अनेक नेत्यांनी आपापल्या भावना बोलून दाखवल्या. पण हे झालं सगळं अधिवेशनातलं, विधिमंडळातलं. त्यानंतर वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया NSCI इथल्या डोम सभागृहामध्ये अजित पवारांच्या श्रद्धांजलीसाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. तिला श्रद्धांजली सभाही आपण म्हणू शकतो. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारखे देशातले दोन बलाढ्य उद्योगपती, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्यासहित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते. ही श्रद्धांजली सभा जरी या ठिकाणी आयोजित झाली असली, त्यामध्ये नेत्यांनी भाषणं केली असली किंवा त्याच्या आधी विधिमंडळात जी काही भाषणं झाली, हे सगळं एका बाजूला. लोक बोलतायत एक आणि प्रत्यक्षात घडतंय दुसरं. आजचा दिवस हा इतक्यासाठीच महत्त्वाचा आहे की आज कदाचित वर्षा बंगल्यावर राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याचं मंथन केलं जाणार आहे आणि कदाचित ते नावही ठरलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आता पार्थ पवारला राज्यसभेत जायचे वेध लागलेले आहेत, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर खरंच सुनेत्रा पवार यांचा पक्ष किंवा त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. ह्याचं कारण काय? तर याचं कारण आत्ता आजपासून भारतीय जनता पक्ष हा कोणतीही गोष्ट इन्स्टंट करायला जात नाही. तो किमान 3 ते 4 वर्ष किंवा 2 ते 3 वर्ष आधी एखाद्या गोष्टीची तयारी करतो आणि त्यानुसारच राज्यामध्ये आता सध्या भाजपला स्वतःच्या क्षमतेवर
बहुमत नाही. शिंदेंची शिवसेना आणि इतर मित्रपक्ष यांच्या बरोबरीने सत्तेत असलेल्या भाजपला या मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागतोय. 100%चा नारा दिलेला भाजप 2029च्या तयारीला 2026 पासूनच लागलेला आहे. अजित पवार यांचा विमान अपघात ही एक दुर्दैवी घटना, पण त्याच वेळेला 100%साठी भाजपसाठीचा तो एक योगायोग नियतीने घडवून आणलाय की राजकीय इच्छाशक्तीने घडवून आणलाय, हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. याचं कारण काय? सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये 10 राष्ट्रवादीचे मंत्री आहेत आणि अजित पवार यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं जे मंत्रिपद होतं ते होतं अर्थमंत्रीपद. आणि आज जर अजित पवार हयात असते तर त्यांनी राज्याचा 12वा अर्थसंकल्प सादर केला असता. कदाचित त्यांनी आणखी एक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची बरोबरी करू शकले असते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि वेगळं घडलं. आता अजित पवार यांचे जे सहकारी किंवा सुनेत्रा पवार यांचे जे सहकारी आता सध्या मंत्रिमंडळात आहेत, त्यापैकीच्या किमान 7 ते 8 मंत्र्यांना आपण काहीही झालं तरी मंत्रिपदावरून जाऊ नये असं वाटतंय. तर दुसरीकडे जे एकूण 17 ते 18 आमदार या सुनेत्रा पवार यांच्या बरोबर आहेत, म्हणजे आता जे 40 आमदार राहिलेले आहेत त्यातल्या 17 ते 18 आमदारांना आपल्या राजकीय भवितव्यासाठी आपण सुरक्षित ठिकाणी असावं असं वाटतंय आणि हीच गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडते. याचं कारण काय? तर आत्ता अर्थमंत्रीपद कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, जे अजित पवारांकडे होतं. आणि मग अजित पवारांच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार हा मुख्यमंत्र्यांकडे का आला? तर कोणत्याही मंत्र्याचा कार्यभार हा अशा एखाद्या नैसर्गिक निधनानंतर किंवा दुर्दैवी घटनेनंतर तो मुख्यमंत्र्यांकडे येऊ शकतो किंवा मुख्यमंत्री स्वतःच्या अधिकारात तो कोणाकडे तरी देऊ शकतात. आता हे अर्थमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे आलेलं आहे किंवा त्यांनी जे ठेवलेलं आहे, तितकं कार्यकौशल्य, तितका वकूफ, तितका अभ्यास आणि तितकी जाण ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि साहजिकच कुणीच त्याबद्दल खळखळ केली नाही किंवा नाराजी व्यक्त केली नाही. पण आता मी जे आपल्याला सांगणार आहे ते त्याहीपेक्षा धोकादायक आहे. राष्ट्रवादीचे आता सध्या 2 जे प्रमुख नेते आहेत, त्यातले एक आहेत कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि दुसरे आहेत सुनील तटकरे. या दोन्ही नेत्यांना आपल्याला सत्तेमध्येच राहायचंय, ही खुणगाठ या दोघांनी बांधलेली आहे. आणि माझ्या दिल्लीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ती नुसती सूत्र नाही आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादीला जवळून ओळखणाऱ्या काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रफुल्ल पटेल यांनी अर्थमंत्रीपद भाजपनं घेतलं तरी चालेल, पण त्या बदल्यात केंद्रात मला मंत्री करावं, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेलं किंवा कॅबिनेट मंत्रिपद मला मिळावं, अशा पद्धतीची मोर्चे बांधणी ही दिल्ली दरबारामध्ये सुरू केलेली आहे. सुनील तटकरे यांना स्वतः सिंहासनावर बसलेलं असताना सुरक्षितही असावं यासाठीचे प्रयत्न त्यांनी केलेत. ते फक्त स्वतःसाठी नाही, तर आपली मुलगी आणि आपला मुलगा म्हणजे आदिती आणि अनिकेत यांच्यासाठी सुद्धा त्यांची फील्डिंग सुरू आहे. आणि त्यामुळे या दोन्ही प्रमुख नेत्यांचे राजकीय स्वार्थ म्हणा किंवा राजकीय इंटरेस्ट जे काही आहेत ते भाजपमध्येच साध्य होऊ शकतात. यासाठीच त्यांना भाजपमध्ये राहायचंय. अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना एकटं पाडल्या गेल्याची घटना आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसू शकेल. कारण जे धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यांच्यासारखे जे मंत्रिपदाकडे आशाळभूतपणे किंवा आशा लावून बसलेले जे नेते आहेत, त्यांना सुद्धा येन केन प्रकाराने देवाभाऊच्या आशीर्वादाने मंत्रिपदाची झूल स्वतःला पांघरून घ्यायची आहे. आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार या नजीकच्या काळामध्ये कदाचित खूप मोठ्या राजकीय उलथापालथीच्या शिकार झाल्या किंवा त्याचा फटका त्यांना जर बसला तर नवल वाटून घेऊ नका. महाराष्ट्रात लोटस 2चा कार्यक्रम सुरू होऊ शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादीला बसू शकतो. हे सगळं मी आपल्याला का सांगतोय, तर कालचा विधिमंडळातला शोक प्रस्तावाची भाषणं आणि त्यानंतर डोममधला कार्यक्रम, या 2 कार्यक्रमांच्या मध्ये जी राष्ट्रवादीच्या आत्ता म्हणजे
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची अस्वस्थता आहे ती आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, इतकी अस्वस्थता मला या दोन कार्यक्रमांमध्ये अनेक नेत्यांबरोबर बोलताना जाणवली. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीघ्रकोपी असलेले पार्थ पवार जर राज्यसभेवर गेले तर त्यांना एक राजकीय अधिष्ठान तर मिळणारच आहे, नेतृत्वपदाची झूलही खांद्यावर येणार आहे. अशा वेळेला पार्थ पवार यांच्याबरोबर आपली राजकीय वाटचाल किमान 3 दशकांचं, 2 दशकांचं, 2.5 दशकांचं राजकारण केल्यानंतर करता येणं किती कठीण आणि किती सोपी आहे याचे आडाखे सुद्धा काही आमदारांनी आणि सुनेत्रा पवारांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मांडायला सुरुवात केलेले आहेत. या सगळ्या कसोटीवर पार्थ पवार यांच्याबरोबर फारसा किती लोकांचा निभाव लागेल आणि कसा निभाव लागेल हे सुद्धा आता या क्षणाला गुलदस्त्यात आहे. जय पवार यांचाही स्वभाव तसाच आहे आणि यामुळे सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला किंवा त्यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दुसरं लोटस ऑपरेशन येणार का, हा देखील तितकाच कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे नेमका धोका सुनेत्रा पवारांना राजकीयदृष्ट्या कोणाचा आहे? राज्यात सर्व शक्तीनिशी शतप्रतिशत होणाऱ्या भाजपचा आहे की कुटुंबातल्याच राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या मंडळींचं आहे, हे बघणं येणाऱ्या काळात खूपच औत्सुक्याचं असणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं सुनेत्रा पवार यांना जो धोका आहे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राष्ट्रवादीची प्रमुख नेता म्हणून, तो कोणामुळे आहे? भाजपमुळे आहे की कुटुंबातल्या राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या नेत्यांकडून किंवा सदस्यांकडून आहे? आपलं मत या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि टाइम महाराष्ट्र आपण अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल, त्याला समर्थन दिलं नसेल तर जरूर द्या. तुमची निराशा होणार नाही, इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.